श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. भारत सरकारने अलीकडेच एक खास मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे, ज्याचे नाव आहे 112. आपल्याला माहिती असेल की भारतात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली तर मदतीसाठी 112 हा इमर्जन्सी नंबर आहे. या नंबरवर कॉल करून आपण पोलीस, ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेड यांची मदत मिळवू शकतो. विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी हे ॲप खूप उपयोगी ठरू शकते. उदाहरणार्थ, एखादी महिला रात्री उशिरा ऑफिसमधून घरी जात असेल आणि तिला असुरक्षित वाटत असेल, आसपास संशयास्पद लोक असतील किंवा कुणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय असेल, तर ती या ॲपच्या मदतीने लगेच मदत मागू शकते. अशावेळी पोलिसांकडून त्वरित मदत मिळू शकते आणि सुरक्षितपणे घरी पोहोचण्यात मदत होऊ शकते. कधीकधी अशी परिस्थिती येते की आपण फोन करून बोलूही शकत नाही. अशावेळी हे ॲप खूप कामी येते. एकदा हे ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर तुम्ही फक्त एक बटन दाबून मदतीचा सिग्नल पाठवू शकता. तसेच हे ॲप तुमची लोकेशन सतत संबंधित अधिकाऱ्यांना पाठवत राहते, त्यामुळे गरज पडल्यास ते तुम्हाला लवकर शोधू शकतात. या ॲपमध्ये आणखी एक महत्त्वाची सुविधा आहे, व्हॉलंटियर फीचर. जेव्हा तुम्ही या ॲपमध्ये रजिस्टर करता तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि राज्याची माहिती द्यावी लागते. लोकेशन ऑन ठेवणे आवश्यक असते. जर तुम्ही व्हॉलंटियर म्हणून नोंदणी केली तर तुमच्या आसपास एखादी महिला, मुलगा किंवा मुलगी अडचणीत असेल आणि त्यांनी मदतीचा सिग्नल दिला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकते. त्यावेळी तुम्ही शक्य असल्यास मदतीसाठी पुढे जाऊ शकता. नक्कीच प्रत्येक वेळी मदत करणे शक्य नसते, म्हणूनच या ॲपमध्ये व्हॉलंटियर मोड ऑन किंवा ऑफ करण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही उपलब्ध नसाल किंवा मदत करू शकत नसाल तर हा मोड बंद करू शकता. या सुविधेमुळे पोलीस येण्यापूर्वी जवळपास असलेले लोक मदत करू शकतात. त्यामुळे महिला, मुलं आणि इतर गरजू लोकांना तातडीने मदत मिळू शकते. आपल्या देशात महिलांविरुद्ध गुन्हे वाढत आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे तंत्रज्ञान लोकांच्या सुरक्षेसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना याची माहिती असणे. आज सोशल मीडियावर हजारो व्हिडिओ बनतात, पण जर आपण सगळ्यांनी मिळून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली तर अनेकांना त्याचा फायदा होऊ शकतो. तुमच्या घरात बहीण, आई, पत्नी, मुलं किंवा इतर नातेवाईक बाहेर जात असतील तर त्यांनाही या ॲपबद्दल सांगा. गरज पडल्यास ते सहजपणे मदत मागू शकतील. म्हणूनच ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, स्वतः सुरक्षित राहा आणि शक्य असेल तर इतरांनाही मदत करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकं समाजासाठी चांगलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.